नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता राकेश हा हातात फूल घेऊन ईश्वरीची वाट बघत असतो. त्यावेळेला ईश्वरी ही समोरून चालत चालत येत असते आणि ईश्वरी आल्याबरोबर आता राकेशचं अगदी तिच्याकडेच लक्ष असतं. ईश्वरीच्या डोळ्यात मात्र खूप पाहणी असते आणि खूप तिरस्कार देखील असतं, कारण तिला अर्णवचा खूप राग आलेला असतो. त्यावेळेला ईश्वरी समोर येते तेव्हा रिक्षाच्या मागेच उभं राहून राकेश तिच्यासमोर फूल धरतो आणि त्याच वेळेला ईश्वरी अगदी धक्क्यानेच त्याच्याकडे बघत राहते. आता राकेशने तिच्यासमोर फूल ठेवलं आहे ते पाहून तिला धक्काच बसतो आणि ती अगदी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत राहते. आणि हे काय आहे असं ती त्या राकेशला विचारते. मग आता राकेश म्हणतो की ईश्वरीजी, हे काय झालं आहे, तुमच्या डोळ्यात पाणी? असं म्हटल्यावर आता ईश्वरी पटकन नजर खाली करते. आता तिला राकेश विचारतो की बोला ना ईश्वरीजी, काय झालं आहे तुम्हाला, तुम्ही अशा का रडताय, म्हणजे तुमच्या डोळ्यात असं पाणी का आहे ईश्वरीजी, असा प्रश्न तो तिला आता विचारतो. त्यावेळेला इथे आता राकेशला काहीच कळत नसतं. राकेश हा गुलाबाचं फूल तिच्यासमोर घेऊन असतो आणि तिला ते देत असतो आणि म्हणतो की हे घ्या, हे गुलाबाचं फूल तुमच्यासाठी आहे. तेव्हा मग ती त्याच्याकडे पुन्हा पाहूच लागते आणि नंतर मग ती म्हणते की काय आहे. तेव्हा मग ते गुलाबाचं फूल तो देतो आणि ती देखील ते घेते आणि नंतर तो तिला पुन्हा एकदा चॉकलेट देखील हातामध्ये देतो आणि म्हणतो की ईश्वरीजी, हे फक्त तुमच्यासाठी, कारण काय आहे ना, सतत मला तुमच्या चेहऱ्यावर स्माईल बघायला आवडतं. त्यामुळे तुम्ही असे, मला डोळ्यामध्ये पाणी वगैरे आलेले अजिबात आवडत नाही. तुमच्या चेहऱ्यावर स्माईलच असायला हवं, म्हणूनच तुमच्यासाठी हे गुलाबाचं फूल आणि हे चॉकलेट तुमच्यासाठी फक्त, असं म्हणून तो तिच्याकडे ते देतो आणि म्हणतो की सांगा ना, मला काय झाले नेमकं, म्हणजे तुम्ही इतक्या चेहऱ्यावर टेन्शन घेऊन का आहात. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की राकेशजी, कसं असतं ना, की एखादी व्यक्ती ना आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते. ज्या काही आपल्या आयुष्यात घटना घडतात ना, त्या घटनांवरून आपण त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात खूप वरचं स्थान देतो ना, परंतु एक दिवस असं कळतं की ती व्यक्ती त्या लायकीचीच नाही आहे. त्या व्यक्तीचा खरा चेहरा हा एक दिवस आपल्यासमोर येतो आणि ती व्यक्ती किती खालच्या पातळीला उतरून आपल्याला त्रास देते आणि केलं असेल, हे सगळं कळल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल जो काही मनात मान असतो तो सगळा काही उतरून जातो. ती नजरेतूनच ती व्यक्ती उतरून जाते आणि मग आता ईश्वरी आणखीनच रडू लागते आणि आपल्या आयुष्यात ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्यात त्या फक्त त्या व्यक्तीमुळेच, आणि तिला आपण दोष दिला नाही तर तिच्याबद्दल खूप चांगला विचार केला याचाच खूप त्रास होतो मला आणि म्हणूनच मला राग येतो आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की म्हणजे तुम्ही कशाबद्दल बोलताय आणि कोणाबद्दल बोलताय ईश्वरीजी. तेव्हा मग ती म्हणते की तो अर्णव राजे शिर्के, ज्याच्यामुळे माझ्या आयुष्यात इतका मोठा प्रॉब्लेम झाला, त्या अर्णव राजे शिर्केमुळे घडलं आहे हे सगळं. तेव्हा मग आता तो म्हणतो की अहो, तो अर्णव त्याच पात्रतेचा आहे, अहो त्याचं वागणंच तसं आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं तो तसाच आहे, कारण त्याच्यामधून आपण काही दुसरं एक्सपेक्ट करू शकत नाही, पण तुम्ही कुठल्या गोष्टीवरून बोलताय. तेव्हा आता ती म्हणते की राकेशजी, इथे मी येण्याचं कारण म्हणजे तो अर्णव राजे शिर्केच आहे. मला माझं घर, माझे आईबाबा आणि तिकडचं सगळं इंदोर सोडावं लागलं ते फक्त त्या अर्णव राजे शिर्केमुळे. अर्णव राजे शिर्केने माझी इंदोरची ती क्लिप व्हायरल केली आणि त्यामुळेच मला तिथे कुणालाही तोंड दाखवायला जागा राहिली नाही आणि मला इकडे यावं लागलं. त्यावेळेला मग आता राकेश म्हणत असतो की हो, तो तसाच आहे, मला माहिती आहे आणि त्याच्याकडून आपण दुसरं काही एक्सपेक्ट करू शकत नाही. काय आहे ना, की तो त्याच्या बिझनेस कॉम्पिटिटरला देखील एक एक करून असाच खाली पाडत असतो आणि म्हणूनच तो इतक्या टॉप लेवलला आजपर्यंत पोचलेला आहे. परंतु मी तुम्हाला एक सांगतो ईश्वरीजी, तुम्ही तर खूप भोळ्या आहात हो त्याच्यासमोर, तुम्ही खूप साधे आहात. त्यासाठी तुम्ही तर अगदी सोपं टार्गेट असाल, कारण त्याला तुम्हाला बाजूला करणं हे खूप सोपं आहे. त्याने इतक्या मोठ्या मोठ्या लोकांना अगदी सहजतेने बाजूला केलं आहे, तर मग आता काय, आता तो तुम्हाला तर सहजतेनेच बाजूला करू शकतो. म्हणूनच मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेन की तो माणूस चांगला नाही आहे, त्याच्या कंपनीत तुम्ही काम करू नका. तुम्हाला मी आता एकच सजेशन देऊ शकतो, ते म्हणजे तुम्ही त्याच्या कंपनीमधला जॉब सोडून द्या. तेव्हा ईश्वरी म्हणते की त्यानेही मला तेच सांगितलं की माझ्या कंपनीमधून निघून जा म्हणून. तेव्हा मग राकेश म्हणतो की झालं तर मग ईश्वरीजी, तुम्ही त्याचा जॉबच सोडून द्या.
अहो काय ना, जेव्हा तुम्हाला मी इथे पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा तुम्ही किती आनंदात होतात, किती खुश होतात तुम्ही आणि तुमच्या चेहऱ्यावर किती आनंद होता तेव्हा. आणि आत्ता बघा तुमचा चेहरा कसा झाला आहे, किती कोमेजून गेला आहे तुमचा चेहरा. तुमच्या चेहऱ्यावर स्माईल होती आणि तुमचे जे हे ओठ आहेत ना, त्या ओठांवर नेहमी स्माईलच चांगली दिसते. तुम्ही ते आता अर्णवराजे शिर्केच्या ऑफिसमध्ये काम करणं सोडून द्या. काहीही गरज नाही आहे तिकडे काम करण्याची. त्यावेळेला ठीक आहे असं म्हणते आणि नंतर ती तिथून निघत असते आणि मग म्हणते की ठीक आहे राकेशजी मी येते असं म्हणून ती तिकडून आता जात असते. त्याच वेळेला तो पुन्हा तिला आवाज देतो आणि म्हणतो की 1 मिनिट ईश्वरीजी. तेव्हा ईश्वरी आत्ता पटकन मागे वळून पाहते. त्याच वेळेला आता मागे वळून पाहिल्यावर तिला अर्णव म्हणत असतो की ईश्वरीजी तुम्ही खरंच खूप चांगले आहात. तुम्हाला सांगितलेलं लक्षात ठेवा आणि हो ते तुम्हाला मी जे चॉकलेट दिलं आहे ना ते चॉकलेट नक्कीच खा आणि तुमच्या चेहऱ्यावर नेहमी मला अशीच सुंदर स्माईल बघायची आहे ईश्वरीजी असं तो तिला म्हणतो. आणि त्यानंतर मग आता ती तिथून निघून जाते आणि आता राकेश खूप खुश झालेला असतो. तो म्हणतो की अरे वा क्या बात आहे, म्हणजे देव पण आता आपल्याच बाजूने आहे वाटतं. काही न करता आपलं सगळंच काम झालं आहे असं म्हणून तो खुश होत असतो. आणि इथे ईश्वरी घरी येते आणि ती बाहेरच जवळच्या पारावर बसलेली असते आणि तिला सगळ्या गोष्टी आठवत असतात. लावण्या तिला जे काही बोलली ते सगळं काही तिला आठवत असतं की अर्णवनेच ही क्लिप व्हायरल केली होती आणि तुला इंदोरमधून बदनाम करून इथे यावं लागलं ते फक्त त्या अर्णवमुळे. आता ईश्वरीच्या डोक्यामध्ये त्याच गोष्टी सतत फिरत असतात. तिला त्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो आणि तिच्या डोळ्यात सतत पाणी येत असतं आणि अर्णवविषयी नुसता राग उत्पन्न झालेला असतो. नंतर तिथे नम्रता काहीतरी कामासाठी बाहेर येते. तिच्यासमोर ईश्वरी बसलेली दिसते. ती विचार करते की ईशू कामावरून आली आहे आणि इथे का बसली आहे. म्हणून ती येते आणि म्हणते की अगं ईशू तू इथे का आहेस, म्हणजे तू इथे का बसली आहेस. अगं ऑफिसवरून तू आलीस आणि डायरेक्ट तिथे येऊन बसली आहेस, काय झालं आहे. पण आता ईश्वरी तिला काहीच सांगायला तयार नसते. तिच्या चेहऱ्यावर सतत काळजीच असते. तेव्हा मग आता ईश्वरीला नम्रता विचारते की काय नेमकं कारण काय आहे, म्हणजे तू इथे येऊन बसली आहेस, मी काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगशील काय, काय झमेला काय आहे, इतकी गुमसुम का बसली आहे. असं विचारल्यावर आता ईश्वरी खूप रडायला लागते आणि ती तिला मिठी मारते आणि म्हणते की ताई असं म्हणून ती तिला मिठी मारून रडू लागते. आणि ती रडतच म्हणते की नाही ताई खरंच हे सगळं खूप वाईट घडलं आहे. तुला माहिती आहे का अगं हे जे सगळं काही घडलं आहे आपल्याबरोबर, आपले घर आपलं आईबाबा या सगळ्यांची बदनामी सहन करावी लागली आणि आपल्याला इंदोर सोडून इकडे यावं लागलं आणि आपलं सगळं काही तिकडचं दोघींनाही सोडावं लागलं ते फक्त आणि फक्त त्या एका माणसामुळे, त्या अर्णवराजे शिर्केमुळे. तुला माहिती आहे का त्याने जी क्लिप व्हायरल केली ना इंदोरची सात्विक फॅशनच्या शोची, त्यामुळे आपली बदनामी झाली आणि आपल्याला इकडे यावं लागलं ते फक्त त्या एका माणसामुळे, त्या अर्णवराजे शिर्केमुळे. त्याचा खरंच मला इतका राग येतो आहे ना, खरंच खूप चीड येते मला त्याची. काय करू ना मला खरंच काही कळत नाही आहे. परंतु मला त्याचा बदला घ्यायचाच आहे. काही करून मला त्याला सोडायचं नाही, कारण त्याच्यामुळे हे सगळं घडलं आहे. तेव्हा मग नम्रताला देखील धक्का बसतो. ती म्हणते की काय बोलतेस तू ईश्वरी, म्हणजे या माणसाचं मला वेगळं वाटतं आहे गं. कारण त्या दिवशी आपलं जो मीडिया आपल्या घरासमोर आली त्यांच्यासमोर तो इतकं परखडपणे तुझी बाजू घेत होता. त्याच्या बोलण्यामध्ये मला एक वेगळ्याच प्रकारची सच्चाई जाणवली. खरंच तो आपली मदत करत होता आणि तुझ्या बाजूने बोलत होता असं वाटलं मला तेव्हा. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की तेच तर आहे ना, तोच तर त्याचा स्वभाव आहे की एकीकडे दुसरं वागायचं आणि दुसरीकडे दुसरंच वागायचं. कारण तो फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं करत असतो. त्याला फक्त स्वतःचा मतलब त्याच्यामध्ये काढायचा असतो आणि त्यासाठीच तो हे सगळं करतो आणि वागतो. तेव्हा मग ईश्वरीला ती म्हणते की इशू खरंच असं सगळं असेल तर मग मी तुला सांगू का की तू त्या ऑफिसमध्ये कशाला नोकरी करते आहेस, आपण ती नोकरी तू सोडून दे आता. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो ताई काही झालं ना तरीही मी त्या माणसाला आता असं सोडणार नाही आहे. तेव्हा मग आता नम्रता ताई तिला आठवण करून देते की मला सांग मग तू त्या लॉकेटचं काय करणार आहेस, नक्की शांत डोक्याने विचार कर तुला काय करायचे ते. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की तेच तर ना, त्याच्यामुळेच तर माझं सगळं अडकलं गेलं आहे, काय करू ना मला खरंच काही कळत नाही आहे.
त्यावेळेला मग आता नम्रता म्हणते की जो काही निर्णय घेशील ना तो अगदी शांत डोक्याने घे, कोणत्याही प्रकारचा विचार तू करू नकोस. त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणते की नाही ताई, आता बस झालं, आता मला कळलं आहे की मला काय करायचं आहे ते. काही झालं तरीही मी आता मागे हटणार नाही. माझं जे करायचं आहे ते मी करणार आणि आता माझं ठरलं आहे. काही झालं तरीही आता मी त्या माणसाला आणखी मला त्रास होऊ देणार नाही. असं म्हणून आता ईश्वरीने स्वतःच्याच मनाशी काहीतरी ठाम असं ठरवलेलं असतं आणि ती त्याच्यावरच ठाम राहण्याचं ठरवते. नंतर आता दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आता अर्णव आणि आकाश असतात. त्यावेळेला आकाश त्याला विचारत असतो की काय झालं आहे काल नेमकं त्या ईश्वरीचं. तेव्हा मग तो म्हणतो की ईश्वरी तिच्याशी तर मी बोललो आहे. आणि मग नंतर आकाश म्हणतो मग ती आज ऑफिसमध्ये. तेव्हा मग अर्णव म्हणतो की नाही, तसं मी तिला असं काहीच बोललो नाही आहे, परंतु जे काही काल घडलं आहे त्यावरून मला असं वाटतं आहे की ती काही आज ऑफिसमध्ये येणार नाही आहे, तिने ही नोकरी सोडूनच दिली असेल. असं म्हणून ते त्याला पुढच्या गोष्टी समजवायला जातो. तेवढ्यातच समोर आता ईश्वरी हजर असते. ईश्वरी स्माईल करत सर असा आवाज देते आणि तिच्या हातामध्ये फुलांचा गुच्छ असतो. त्यावेळेला मग आता अर्णवला तिला समोर पाहता क्षणी धक्का बसतो, कारण एवढी सगळी ईश्वरीची बदनामी मी केली आणि ती माझ्याच ऑफिसमध्ये काम करायला येणार नाही हे आता अर्णवच्या लक्षात आलेलं असतं. आणि अर्णव आणि आकाश दोघंजणही तिच्याचकडे बघत उभे असतात. त्याच वेळेला आता आकाशलाही इथे धक्का बसलेला असतो आणि अर्णवलाही खूप विचार करावा लागतो की हे काय चाललं आहे, इथे समोर काय करते. आणि तेवढ्यातच ती समोरून चालून येत असते. आता इथे अर्णवना पुन्हा एकदा वाईट वाटतं की ही पुन्हा एकदा कशाला ऑफिसमध्ये आली आहे. आणि ती समोर येऊन अर्णव सर अशी म्हणून उभी राहते. तेव्हा आता अर्णव तिच्याकडे बघतो आणि मग अर्णवला ती म्हणते की काय झालं आहे सर, तुम्ही माझ्याकडे असे का बघताय. त्यावेळेला अर्णव तिच्याकडे बघून बोलतो की आय हेट फ्लॉवर्स. तेव्हा ती म्हणते की पण हे फ्लॉवर्स तुमच्यासाठी नाहीच आहेत, हे फ्लॉवर्स मी तुमच्यासाठी नाहीच आणलेत ॲक्च्युली. इथे खाली एक मुलगी होती आणि ती मुलगी आहे ना हे फुलं वगैरे विकत होती. त्या बिचारीकडून कोणीही हे फुलं वगैरे विकत घेत नव्हते आणि म्हणूनच मी घेतलं तिच्याकडून ते विकत. काय ना की तिला थोडेफार पैसे पण मिळतील आणि त्या बिचारीला जेवणासाठी तरी पैसे मिळतील हो, म्हणूनच तर मी हे विकत घेतलं. असं सरळ ती आता त्याच्यासमोर बोलून दाखवते. आणि मग आता अर्णव हा तिला काहीच बोलत नाही आणि त्यानंतर मग तो पुढे आता निघून जातो. आणि त्याच वेळेला आता आकाश हा ईश्वरीला अशी छानशी स्माईल देतो आणि वेलकम असं तिला म्हणतो. नंतर मग आता आकाश देखील तिकडून निघून जातो आणि ईश्वरी ही पुन्हा एकदा ऑफिस जॉईन करून असते. आणि ईश्वरीच्या मनामध्ये राग तर असतोच की तिच्याबरोबर अर्णव जे काही वागला आहे, परंतु ती आता सगळ्या गोष्टी या मनातच ठेवते आणि तिला काही करून तिचं जे ध्येय असतं ते साध्य करायचंच असतं आणि म्हणून ती ऑफिसमध्ये आलेली असते. त्याच वेळेला आता इथे अर्णव हा त्याच्या केबिनमध्ये असतो. ईश्वरी देखील आलेली असते आणि अर्णव जे पेपरवेट असतं ते सारखं सारखं गोल 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 फिरवत असतो आणि ईश्वरी त्याला जे काही बोललेली असते ते सगळं त्याला आठवत असतं. ईश्वरी म्हणते की तुमच्यामुळे माझी बदनामी झाली, इतक्या सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्या व्हायरल केल्यात आणि तरीही तुम्हाला काही चुकीचं वाटत नाही आहे. तुम्ही माझ्याबद्दल इतकं वाईट कसं वागलात, म्हणजे एकीकडे दुसरं आणि दुसरीकडे कसं वागलात तुम्ही, एकीकडे मदत केलात आणि दुसरीकडे काय केलं तुम्ही. नंतर मग आता अर्णव म्हणतो की काय ईश्वरी, काल तू मला मोठ्या तोरात म्हणत होतीस की मी तुझी बदनामी केली अँड ऑल आणि मग अशा माणसाच्या कंपनीत मला काम करायचे नाही, असं सगळं तू मला काल म्हणाली होतीस. आणि मग आज अचानक असं काय घडलं. नाही म्हणजे तू हे ऑफिस सोडून निघून गेली होतीस बरोबर ना, मग आज अचानक असं काय घडलं जेणेकरून तू अशी वागलीस. त्यावेळेला आता ईश्वरी ही मान खाली घालून उभी असते. अर्णव म्हणतो की येस टेल मी, काय झालेलं तुला. तेव्हा आता ईश्वरी समोर जे लॉकेट असतं ना त्या लॉकेटकडे बोट दाखवते आणि तिकडे बोट दाखवून ती म्हणते की ते बघा सर, ते जे लॉकेट आहे ना माझ्या आईबाबांचं आहे, त्याच्यासाठी मी हे सगळं करते. काही झालं तरीही मला हे लॉकेट लवकरात लवकर मिळवायचे आहे आणि त्यासाठी मी काही करू शकते, कारण त्या लॉकेटसाठीच मी या कंपनीमध्ये तुमच्या कामाला लागले आणि ते घेतल्याशिवाय मला जाता येणार नाही. लहानपणी माझ्या आईने आणि बाबांनी ते लॉकेट माझ्या गळ्यामध्ये घातलं होतं आणि त्यांची ती आठवण आहे माझ्याजवळ आणि काही करून मला ती मिळवायचीच आहे आणि म्हणूनच मी हे सगळं करते आणि त्यासाठीच मी हे सगळं करते. त्यावेळेला अर्णव हा तिच्याकडे बघतच राहतो आणि ईश्वरी त्याला पुढे काहीच बोलत नाही.
आणि मग तितक्यातच आता त्याला एक कॉल येतो आणि तो तिला बोलण्याचं थांबवतो आणि कॉलवर बोलायला तो सुरुवात करतो आणि म्हणतो की काय म्हणजे जी एक्सपोर्टची डेट होती ती उद्याच आली आहे आणि मीटिंग उद्याच करावी लागणार आहे. तो आता पटकन उठतो आणि तिला काही न बोलता बाहेर निघतो आणि ईश्वरी देखील आता पळत पळत त्याच्या मागे मागे जाते आणि नंतर त्याच्या मागे मागे गेल्यानंतर ती आता ईश्वरीला बघतच राहतो आणि नंतर पुढे बोलायला सुरुवात करतो की हे बघा सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. आपली जी काही US ची मीटिंग होणार होती ती आपली प्रिपोन झाली आहे. 4 दिवसानंतर जी मीटिंग होणार होती ती आपली आता उद्याच होणार आहे. त्यामुळे तो आकाशला सांगतो की आपले USचे जे फॅब्रिक्सचे कॅटलॉग्स आहेत ते घरी जाऊन पटकन आण. मी तुला मेसेज करतो की कोणते आणायचेत तोपर्यंत तू निघ, असं म्हणून तो त्याला जायला सांगतो आणि नंतर सगळ्यांना बोलायला सुरुवात करतो की आपलं जे काम 4 दिवसांनी होणार होतं ते आपल्याला आता लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे. म्हणजे आपले जे 4 दिवसांचं काम आहे ते आपल्याला 24 तासांमध्ये पूर्ण करायचं आहे. त्यासाठी आपल्याला व्यवस्थित ट्रेंडी फॅब्रिक, कलर वगैरे सगळं काही कॉम्बिनेशन अगदी व्यवस्थित हवं आहे. आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा की हे जे आपलं काही फॅब्रिक आहे ते आपल्याला US ला पाठवायचे आहे आणि त्याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारची हयगय चालणार नाही. सगळ्यांना कळलं आहे का? असं अर्णव त्यांना पुन्हा एकदा विचारतो आणि त्यानंतर मग येस सर असे म्हणून सगळे कामाला लागतात. आता अर्णव पुन्हा एकदा स्वतःच्या केबिनमध्ये येतो आणि कामाला सुरुवात करत असतो. त्यावेळेला आता लावण्याला पाठवून द्या असं तो एकाला कोणाला तरी सांगतो आणि लावण्या देखील येस AR असं म्हणते आणि येते. त्यावेळेला तिथे आता ईश्वरी असते आणि म्हणते की सर मी काय काम करायचं आहे? त्यावेळेला तो म्हणतो की नाही, काहीच नाही. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर असं कसं बोलताय तुम्ही? आपली एवढी महत्त्वाची मीटिंग आहे तर मग काहीतरी काम करायचं असेल ना, म्हणजे तुम्हाला इतक्या महत्त्वाच्या मीटिंग्ज असतील. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ, तू फक्त एक काम कर, तू ना उद्या ऑफिसमध्ये येऊ नकोस. तुला या कामामध्ये आता तू हे काय काम करू नकोस, उद्या ऑफिसला फक्त तू येऊ नकोस. तेव्हा ते म्हणते की सर काय बोलताय तुम्ही हे? तो म्हणतो की काय ना, मला या ऑफिसमध्ये नॉईज पोल्युशन आणि आवाजाची मशीन नको आहे. त्यामुळे तू आता इथून निघू शकतेस आणि तुला उद्यासाठी तुला पेड लीव. तेव्हा मग आता अर्णव म्हणायला लागतो, त्यावर ती चेहरा खाली काढून पडते आणि त्याच वेळेला आता अर्णवला लावण्या म्हणते की काय असतं ना यार, काही लोकांना सेल्फ रिस्पेक्ट नावाची चीजच नसते. आणि मग आता लावण्याला तो म्हणतो की तू एक काम कर, तू कॉल कर आणि लवकरात लवकर फॅब्रिक मटेरियल्सबद्दल बोलून घे. आणि लावण्या ही तिच्याकडे बघत असताना तिकडून आता ईश्वरी गपचूप निघून जाते. ती पुढे काही बोलत नाही आणि त्यानंतर जेव्हा ऑफिस सुटतं तेव्हा लावण्या आणि वल्लरी नेहमीसारख्या भेटतात आणि मग आता लावण्या जो काही प्रकार घडणार असतो तो तिच्या कानावर घालते की उद्या आमची USची मीटिंग आहे, उद्या USचे डेलिगेट्स येत आहेत, त्यामुळे ती महत्त्वाची आहे आणि ती आम्हाला क्रॅक करायची. त्याच वेळेला लावण्या म्हणते की एक काम करते, उद्या इथे AR येणारच नाही असं काहीतरी मला करायचं आहे. अर्णव राजेशिर्के तिथे पोचलाच नाही तर? तेव्हा मग लावण्य म्हणते की 1 मिनिट, माझ्या ARला काही करायचं नाही हां, सांगून ठेवते. तेव्हा मग आता तुम्ही हे काय करणार आहात? असं लावण्या तिला रागाने विचारते. तेव्हा वल्लरी म्हणते की अगं काय ना, मी तुझ्या तुझ्या त्या ARला काहीच करणार नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, फक्त मी एवढंच करेन की तो तिथे लवकर वेळेवर पोचला नाही पाहिजे, बस इतकंच. काही झालं तरीही त्याला तिथे पोचता कामा नये. काय ना, माझा मुलगा आहे ना आकाश, तो देईल उद्याचं महत्त्वाचं प्रेझेंटेशन. तेव्हा लावण्य म्हणते की हे बघा नोवेज, मला तरी वाटत नाही की AR उशीर करेल, कारण तो अशा कुठल्याही महत्त्वाच्या मीटिंग्जला उशीर करत नाही. काही झालं तरीही तो लवकरात लवकर त्याच्या कामावर पोचणार म्हणजे पोचणार. तेव्हा मग आता लावण्य म्हणायला लागते की तुम्ही तर हे सगळं बोलताय ते इम्पॉसिबल वाटतंय मला. असं AR काहीच होऊ देणार नाही आहे आणि अशा महत्त्वाच्या ज्या काही मीटिंग्ज असतात ते AR स्वतः हँडल करतो, तो कोणाच्याही हातामध्ये देत नाही. त्यावेळेला आता वल्लरी म्हणते की अगं आपण असं करू शकतो ना, मुद्दाम असं काहीतरी करायचं जेणेकरून तिकडे अर्णव ऑफिसमध्ये पोचलाच नाही पाहिजे आणि तो ऑफिसमध्ये नाही पोचला मग आपलंच काम सोपं होईल ना. त्यावेळेला लावण्य म्हणते की हे बघा, तुम्हाला जे काही करायचं ते करा. या मीटिंगचं क्रेडिट वगैरे तर मला काही नको आहे, परंतु माझा AR मला हवा आहे आणि त्याच्यासाठी मी काहीच करू शकते. तेव्हा मग तिला वल्लरी म्हणते की हो, तुला क्रेडिट नको आहे, परंतु माझ्या आकाशला क्रेडिट मिळालेलं पाहिजे ना, दॅट इज दॅट. तेव्हा मग ती म्हणते की बघ, मी असं काहीतरी करेन ना जेणेकरून तिथे अर्णव ऑफिसमध्ये पोचलाच नाही पाहिजे. डार्क माय वर्ड्स. त्यावेळेला लावण्य तिला म्हणते की हे बघा, त्याला डार्क नाही, त्याला मार्क माय वर्ड्स असं म्हणतात. त्यावेळेला मग ती म्हणते की हो, दॅट इज दॅट.
आणि नंतर इथे घरी सुट्टी मिळाल्यामुळे ईश्वरीचा नुसता त्रास होत असतो. ती म्हणते की हे ना इतके मोठे मोठे ऑफिसवाले आहेत, इतकी मोठी मीटिंग हे सांगतात US ची, तर मग मी तिथे आले असते तर काय फरक पडला असता. जाऊ दे, त्याला काय पडलेली नाही आहे, मी माझं ऑफिसमधलं नाही तर इथलं तरी काम करते, असं म्हणून आता ती घरातली कामं करायला लागते. ईश्वरी घरातला कचरा साफ करत असते आणि तिकडून नम्रता पेपरची रद्दी घेऊन जात असते. तेव्हा इशू म्हणते की थांब, घरात राहिले ना तर सारखे सारखे तेच विचार डोक्यात येणार, त्यापेक्षा ना मी एक काम करते, ही पेपरची रद्दी दे, ही रद्दी मी घेऊन जाते, बाहेर पडले तर निदान माझ्या डोक्यात विचार तरी येणार नाहीत, असं म्हणून आता ती बाहेर निघून जाते. तर दुसरीकडे वल्लरी ही फोनवर बोलत असते आणि ती सांगत असते की 1 मिनिट, मला तुम्ही एक कळत नाही आहे, अजून तिकडे काय करताय. लवकरात लवकर अर्णवराजे शिर्केबद्दल जे जे काही तुम्हाला सांगितलं आहे ते सगळं तुम्ही करायचं आहे. आणि तो निघतानाच त्याच्या गाडीचे टायर वगैरे सगळं काही तुम्ही पंक्चर करून टाकायचं. आणि तो ज्या रस्त्याने निघेल ना, तो रस्ता तर ब्लॉक असेलच, म्हणून तो काय करेल तर दुसरीकडे गाडी वळवेल. आणि तुम्हाला तिथे रस्ता जाम करण्यासाठी काय करायचं हे देखील तुम्हाला माहिती आहे. मग तो ज्या दिशेने दुसऱ्या दिशेने निघेल ना, त्या ठिकाणी तिथे नेटवर्कही जास्त नसतं. मग त्या नेटवर्कमध्ये त्याला कोणाशी फोनवर बोलता येणार नाही किंवा कोणालाही त्याचं लोकेशन ट्रेस करता येणार नाही. म्हणूनच मग अर्णवराजे शिर्के त्या रस्त्यात अडकेल आणि तिथे अडकल्यावर त्याला कॉल वगैरे काहीच लागणार नाही आणि गाडी पंक्चर असल्यामुळे तो लवकरात लवकर ऑफिसला पोहोचू शकणार नाही. कळलेलं आहे काय करायचं आहे, त्याचप्रमाणे सगळं करायचं आहे. म्हणजेच अर्णव त्याच्या ऑफिसमध्ये पोचायच्या अगोदरच त्याच्या रस्त्यात असंख्य अशा अडचणी निर्माण करून ठेवायच्या, जेणेकरून तो ऑफिसमध्ये पोचायलाच नाही पाहिजे. कळले का, असं म्हणून ती तिच्या माणसांना ताकीद देते. आणि इथे अर्णवच्या विरोधात एक मोठं षडयंत्र आता वल्लरीने रचलेलं असतं. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की वल्लरी ही तिच्या कामात चालू असते आणि त्याच वेळेला इथे ईश्वरी ही एका ठिकाणी ठेल्यावर बसून काहीतरी खात बसलेली असते आणि तिला सतत त्याच गोष्टी आठवत असतात. जशा प्रकारे तिच्याबरोबर अर्णव वागला ते सगळं तिला आठवतं आणि तिला त्रास होत असतो. तेवढ्यातच तिथे मंजिरी आलेली असते आणि मंजिरी ही ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते की ईश्वरी. तेव्हा मग ती म्हणते की अगं मंजिरी, तू इथे काय करतेस. तेव्हा मग आता मंजिरी तिला म्हणते की काळजी करू नकोस, तुझ्या मनात जे काही आहे ना ते मी सगळं ओळखते, तुला जो काही त्रास होतोय ना तो मला सगळा काही कळतोय. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव की ही जी आई आहे ना, ही देवी आई, तिला तुझ्या मनातलं सगळं काही सांग, ती तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करेल आणि ती कोणालाही काही अपूर्ण ठेवू देत नाही. सगळ्या इच्छा तुझ्या पूर्ण होतील, असं ती सांगते. त्याच वेळेला इथे आता अर्णवच्या रस्त्यावर जी वल्लरीची माणसं असतात त्यांनी खाली खिळे वगैरे सगळं काही टाचण्या टाकून ठेवलेले असतात, जेणेकरून गाडीचे टायर पंक्चर व्हायला पाहिजेत. आणि इथे अर्णव निघालेला असतो आणि त्याच्या गाड्यांमध्ये ते गाड्यांच्या गिअर्समध्ये ते सगळे खिळे घुसतात. आणि इथे अर्णवला फोन सारखा आकाश लावत असतो, परंतु अर्णवचा फोनच लागत नसतो. तेव्हा आता आकाश खूप घाबरतो आणि तो म्हणतो की मी कसं देऊ प्रेझेंटेशन. आणि त्यावेळेला लावण्य त्याला प्रेझेंटेशन द्यायला सांगते. तितक्यातच तिथे वल्लरी पोचते आणि म्हणते की काय झालं, तू का देऊ शकत नाहीस प्रेझेंटेशन, तू नक्कीच हे प्रेझेंटेशन देऊ शकतोस, असं आता ती विचारते. अर्णव आता धावत पळत निघालेला असतो आणि त्याच वेळेला त्याला पळत असताना इथे आता स्वतःची गाडी पंक्चर झाल्यामुळे पटापट पळता येत नसतं आणि खूप पाय दुखायला लागतात. एका पॉईंटला तो धावून थांबतो आणि त्यावेळेला ईश्वरी मागून येते आणि म्हणते की अर्णव सर. आता अर्णवला तिला बघून धक्काच बसतो, कारण ईश्वरी हा एक शेवटचा ऑप्शन त्याच्याकडे राहिलेला असतो. आता ईश्वरी ही अगदी वेळेवर अर्णवला त्याच्या ऑफिसपर्यंत पोचवून अर्णवच्या मनात कशाप्रकारे जागा निर्माण करणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.